उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अशी होती, आज ते या सरकारबद्दल प्रश्न विचारतायत, हेच मुळात हास्यास्पद आहे. सीएम पदाबाबत त्यांनी असं म्हटलं की चीफ मिनिस्टर नाही तर चीफ मिनिस्टर असंही त्यांनी उल्लेख केला. मला असं वाटतं की मुळामध्ये बाळासाहेब ठाकरे हे अत्यंत उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देत आणि त्यांची विशिष्ट शैली होती, पण विचाराबरोबर वैचारिक दिवाळखोरी पण आता उद्धव ठाकरेंकडे आलेली आहे. कारण त्यांनी सांगितलं, काँग्रेसनी जो आरोप केला, काँग्रेसचाच आरोप त्यांनी उच्चारला. चीटपणाचा उल्लेख करायचाच असेल तर मग महाराष्ट्रातल्या जनतेला कसं चीट केलं उभाटा गटाने, स्वतः उद्धव ठाकरे यांनी, याची उदाहरणं काढता येतील. तर महाराष्ट्राच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करा या प्रमुख मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून संपूर्ण राज्यभरामध्ये आंदोलन केलं जात आहे. हनी ट्रॅप प्रकरण, वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आणि यासह वेगवेगळ्या मुद्द्यांवर सकाळपासूनच हे आंदोलन सुरू झालंय. तर ही दृश्य आपण पाहतोय. एकीकडे ठाण्यामध्ये देखील उबाठाचं जनआक्रोश आंदोलन सुरू आहे, अमरावती आणि त्याचबरोबर नागपूरमध्ये देखील उद्धव ठाकरे गटाचं हे आंदोलन सध्या सुरू आहे. भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधात त्यांचा राजीनामा घेतला जावा या प्रमुख मागणीसाठी राज्यभरामध्ये सध्या ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. ताबडतोब घरी बसवलंच पाहिजे अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. मला असं वाटतं की मुख्यमंत्री दबावाखाली कुठली कारवाई करत नाहीत, परंतु महाराष्ट्राच्या मनात मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत आता नकारात्मक विचार सुरू झालेले आहेत. साहेब, आपण पाहिलं असेल तर तुम्ही मुख्यमंत्री यांची भेट देखील घेतली होती, त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून आपल्याला काय सांगण्यात आलं होतं? अजूनही कुठली कारवाई झालेली नाही आहे. मला असं वाटतं की मी प्रत्येक आता 10 दिवसांनी 15 दिवसांनी मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र देणार आहे. नाहीतर मग असं जसं जन आंदोलनाची आज सुरुवात झालेली आहे, या जन भ्रष्टाचार या दिल्ली आणि महाराष्ट्राच्या सरकारमध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेला लागलेली वाळवी आहे, कीड आहे. आणि ज्या वेळेला अशा पद्धतीनं अर्थव्यवस्थेला वाळवी लागते, त्यावेळेला ती वाळवी ही नष्ट करावी लागते. ती वाळवी पेस्टिसाइड वापरून संपवायला लागते. आणि म्हणून आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जी सरकारं आहेत, ही दोन्ही सरकारच मुळामध्ये या देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला लागलेली वाळवी आहे. आणि ती वाळवी झटकण्याचं काम, ती वाळवी संपवण्याचं काम आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संपवण्याचं आव्हान आणि संपवण्याचा विडा हा महाराष्ट्रामध्ये उचलण्याचा शुभारंभ हा आता या ठिकाणी केलेला आहे. आणि याचा या महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक तर आहेतच, परंतु ज्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे, ज्यांचं म्हणून देशावर प्रेम